आता लोकांचा आनंद दारू पितील आणि देवाला ठेवले असं उपाशी आता देवाला वाटत कधी पब्लिक कमी होतं म्हणजे देवाला कधी असं वाटत असेल की पब्लिक इथे नाही येते ती बरी होती पण माझी या पब्लिक मुळे माझी दारू बंद होतो. तर गाईज आता आपण आलोय महाकाल कॉरिडॉरमध्ये आणि महाकाल कॉरिडॉर समोर आपल्याला दिसतंय ब्रह्मा समोर पलीकडे समोर ब्रह्मा इकडे बाजूला विष्णू आहेत आणि समोर महेश तिघांची मोठी अशी मूर्ती आहे. समोर आहे एंट्री श्री महाकालेश्वर महाद्वार. समोरून ना महाकालेश्वर द्वार पब्लिक जास्त दिसतं तिथं समोर महाकालेश्वर द्वार इथून एंट्री तर आणि हा महाकाल बीच महाकाल सेतू. नमस्कार मित्र, मी अकुल याच्यानंतर पुन्हा सहर्ष स्वागत करतोय आपल्या मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यातून म्हणजे आपल्या श्री महाकालेश्वरच्या नगरीतून. तर मित्रांनो आता मी आलोय त्या बाईक पार्किंगमध्ये आणि बाईक पार्किंग इथं पण बाईक पार्क करून आता मी आलो महाकालेश्वरच्या मंदिर त्या बाजूला तिकडे आपल्याला समुद्र रस्त्याने जायचं बाईकसाठी इथं पार्किंग आहे. इथून जाणार दर्शनाला महाकालेश्वर तिकडे मग मी इथं खाली आलो तेव्हा लावला आणि आता चालू तिकडं मंदिरावर तुम्हाला घेऊन येतो मंदिरात दर्शन करायला. कारण आज संडे ना संडे गर्दीचं असणारच कारण महाशिवरात्रीचा काय होतं महाशिवरात्रीचा आठवडा चालू आहे त्यामुळे फक्त पब्लिक सारं सॅटर्डे संडे जरा आली आहे. आणि हा पाहिजे आम्ही गाड्या पार्क केल्या त्या ही जागा म्हणजे आहे ती सार्वजनिक पार्किंग आहे पण समोरवरती पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये आम्ही गाड्या पार्क केल्यानंतर सुविधा इथे गाडी लावतोय आणि समोर तिकडं महादेवचं मंदिर आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः गंगाधरा शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर आहे. तीर्थक्षेत्रामध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे रुद्रसागर तलावाच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देव भगवान शिव हे स्वयंभू आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात जगभरातून भाविक इथे जमा होतात. भगवान शिव यांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहेत. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः. तर काहीच दर्शन मस्त झाले. आता आम्ही चाललोय अनादी कल्पेश्वर महादेव मंदिरात चाललोय. समोर मंदिर आणि इथे समोर हा आपले श्री महाकालेश्वरांचं मंदिर. मस्त की आमचं दर्शन झालं. आता श्री महाकालेश्वर म्हणजे आपलं महादेवचं दर्शन ना एक नंबर झालं. जास्त वेळ नाही लागला 15 ते 20 मिनिटं लागली पण लांबून जो काही दर्शन आहे ना आणि महादेवाचं दर्शन भाई एक नंबर झालं मस्त झालं. आता आम्ही चाललो आमचा जो काल आम्ही राहिलो तिथं आम्हाला रूम ना बघायचे. आम्हाला दुसरी रूम घ्यायचे आणि माझा बॅकग्राऊंडला आवाज जाम येतो. दुसरी रूम घेऊन परत आम्हाला श्री काल भैरवचं दर्शन घ्यायचं. तर आम्ही रूम घेऊ तिकडेच घेऊ. पहिले तर जुन्या हॉटेलला जाऊ तिथे सामान कलेक्ट करू आणि मग आपल्या नवीन रूमवर सामान. कारण कालचा रूम आम्हाला अजब पडला ना रात्री आम्ही लेट आलो म्हणून त्याचं शोध नको म्हणून आम्ही तो एक सिंपल रूम घेतला. ते तिथे नव्हती फक्त एक रात्र कशी तरी काढायची होती. आता फायनली मी आलो आणि दुसऱ्या रूममध्ये आलो. आणि पहिल्या रूम होता तो एकदम कोंडल्या होता रात्री पण तो कसा घेतला आम्ही कारण रात्री कसे रात्री का आज 700 आता 800 रुपये आम्ही तिघांना बेड फक्त ही
हा या 2 लाद्याने एवढी जागा आणि फक्त एक बेड असा फक्त 3-4 माणसं झोपते असं एवढा जागा बेड होता. ती सोडून आता आम्ही आलो आहे. हा रूम घेतलाय. हा रूम 2 रुपयाचा झोपलाय आणि अशी तुम्ही हा बेड मला आहे. ते बेड सुरत आणि रुपयाचा आहे आणि आमचा पसारा असा पडले बघा. रायडिंगच्या आल्यानंतर असा पसारा पडतोय. हा आपला गोप्रो जरा चाळी चालणार होते. हा माझा बेड सिंगल. इथं आपलं रायडिंग जॅकेट टांगलेलं आहे आणि हा छोटासा बाथरूम आहे आणि हा शॉवर आहे आणि इथं आपला अक्कावाला कधी तर पोरे आलेलं आहे. बाथरूम सांगा बाथरूम हे बरं. थँक्यू सर थँक्यू. तर आईने आपल्याला आणले थम्सअप आणि बॉटल आणले. ID वापस नहीं दिए ना ID प्रिंट आउट कर रहे हैं फिर हाँ ठीक है सर. हाँ ठीक है सर थँक्यू बाय थम्सअप केले. तर बाईने थम्सअप आणि पाणी आणले. तरी तो हा 1000 रुपयाचा रूम आमचा ऑल ओव्हर आणि कालच्यापेक्षा हा रूम जरा मला बरं वाटतं कारण कालचा रूम कोणलाच होता आम्ही असं होता काय खोलून बांबून ठेवलं ना असा होता होता. आता मस्त आराम करू आम्ही आणि दुपारचं जेवण झाला की आपला एक मंदिर आलं तर म्हणजे महाकालेश्वर सॉरी काय भरत होता तो काय होतं मंदिर करू आणि मग संध्याकाळी मग महाकाळ कॉरिडॉर आहे ना तो म्हणजे आजूबाजूचा पैसा तिकडे आपल्या महादेवच्या मोठ्या मूर्त्या ना त्या तुम्हाला मी दाखवून माझ्या रुपयाचा मस्त झोपला कारण आमची झोप फक्त जवळजवळ 21 तास आम्ही जागरण केले कारण तिथून 3 वाजता मग झोपतो होतं त्याच्या कॉफी करता. सो आता थोडंसं झोप घेऊ 3-4 वाजता लंच करून झोपू आणि मग जाऊ आपल्या काय बोलू दर्शनाला. सोबत मी आपल्या गोपुला देतो झाली आहे मग चला डॉक्युमेंट पण आलं सर थँक्यू. तुम्हाला एकच ते कामाचे आहे ना हॉटेल दर्शनमध्ये आणि या बिल्डिंगची पेंटिंग चालू आहे त्यामुळे त्यासाठी मी गाडी या बाजूला लावली आणि हॉटेल समोर शालिग्राम तोमर महाविद्यालय दौलतागंज उज्जैन सबके लिए शिक्षा आहे विद्यालय म्हणजे शाळा आहे आणि अशा गल्ल्या आहेत. गल्ल्यांच्या समोर आपला हॉटेल आहे. बाईक इथे पार्क केली. ह्या स्कूलमध्ये जरा आरशा आतमध्ये घेतल्या कारण इथे ट्रॅफिक बोला ना भाई खतरनाक आहे. ट्रॅफिक मध्ये गाडी चालू सोडून रिस्की काम. 2 hours later. पहिला चालला होता कालभैरव मंदिर तो पहिले मेन केला पण नंतर कसं म्हणजे नंतरचा आपला जे 22 तारखेची जाता येते तो मेन आहे कालभैरव मंदिर आणि नंतर संध्याकाळची आरती म्हणजे जशी हरिद्वार गंगा आरती तशी जे नर्मदा आरती होतं ती पण आपल्याला दिसणार घातली. तर तो प्रथम चाललेली आम्ही चाललो कालभैरव मंदिरात नंतर जाऊ तिथे आसपासची जी मंदिर आहे जे ती करू मंगनाथ मंदिर आहे सिद्धनाथ ते बरेचसे मंदिर आहेत मला पाठ नाही 7-8 पॉईंट आहेत ते आपण आता या संध्याकाळी कितना नंबर है 41 गिरेगा नहीं ना अलग नहीं हो जाएगा ना नंबर ठीक आहे चल. दारू आणण्यासाठी आम्ही चालू बाहेर देवाला दारू पाहिजे मेन त्या पट्टीत ना बाहेर आलं आणि बुटांचा नंबर भेटले 41. भाई देवाच्या दारूवाले देवापाशी आले आणि देवाला दारू नाही म्हणजे कसं व्हायचं आपण तर पेत नाही देवाचं नेऊ काय घेतले भारीवाली दारू ओल्ड मॉन्क एक्स्ट्रा काहीतरी आहे पुढचा नका वाचू आणि आपण मात्र घुसून आलो देवासाठी प्रसाद घेतले प्रसाद नाही देवासाठी फुलावले घेतले नारळ घेतले भाईचं 150 रुपयाची बाटली घेतली ओल्ड मॉन्क लाल तेव्हा घेऊन दर्शनाला. असं इथं उंट पण आहेत हे उंट रेट करते का राजस्थानचं उंट इथं आले. चलो फिरत पापड बघ असता मोठा लाईन लय लांब आहे तिथली लाईन लाईन तर लय लांब म्हणजे पब्लिक नाही पण जो जवळजवळ जायचा रस्ता आहे ना तो लय लांब आहे. ऍक्च्युली हा सकाळी यात होता पण सकाळीचा ऊन जास्त होता ना मी पाय पण भाजत होतो 10 पहिल्या टायमाला आम्ही महाकालेश्वर म्हणजे त्या देवाचं दर्शन घेणार तेव्हा 12:30
12 साडेबारा समथिंग असं वाजलेले, पण तेव्हा अशी तापलेलं पाहिले भाजत होतं. त्यामुळे आम्ही काय केलं, निघून घेतली आणि नंतर आता संध्याकाळी आलो. या मंदिराची रचना जुन्या मंदिराच्या अवशेषांवर बांधलेली आली आहे. मूळ मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधले असे मानतात. याचा उल्लेख स्कंद पुराणात अवंती खंडात आहे. नावाप्रमाणे हे मंदिर कालभैरव यांना समर्पित आहे. देवतेची प्रतिमा शेंदूर असलेल्या खडकाट रूपात चेहरा आहे. देवाचे शेकडो भाविक देवाला मद्य अर्पण करतात. भक्त दारूच्या बाटल्या पुजाऱ्याकडे देतात. जो बशीत दारू ओततो त्यानंतर तो प्रार्थना करतो आणि देवाच्या ओठांजवळ बशी घेतो आणि दारू आपोआप गायब होते. काही आज आहे काल सॅटर्डे संडेपासून 2 दिवस देवाला दारू दाखवली जात नाही, पण 2 दिवस देवाचा खायचा वार आहे आणि सॅटर्डे संडेला दारू बंद केले कारण पब्लिक बंद येणार, त्यामुळे दारू नाही. आता लोक तांदूळ दारू पितील आणि देवाला ठेवले असं उपाशी पिण्याचं. आता देवाला वाटतं कधी पब्लिक कमी होतं, म्हणजे देवाला कधी असं वाटत असेल की पब्लिक इथे नाही येते ती बरी होती, पण माझी या पब्लिकमुळे माझी दारू बंद होतं असं नाही. आता आम्ही दारूची बाटली आणले ना, ते परत घेऊन चालले, तर आज बंद केले. त्या मॅडम बोलत आहे की सॅटर्डे संडे पब्लिक जास्त असतं त्यामुळे दारू आज देवाला पाठी जात नाही. ते तो पण आवडी मार रंगीसाठी मारा आणले होते मार काढणार बोलले जायला भारी मार आणले, मार खावते मुखाच की स्टीलचं वगैरे पत्राचं वरती. चला आता जाऊ. तो जवळपास आसपास एक मंगलनाथ मंदिर आहे, तर मंगलनाथ मंदिर बघायला जाऊ. सॉरी, देवाला तर दारू पण पाजली, पण देवाला दारू नाही पाजली, पण आम्ही तर शिकवली निंबू पाणी शिकवली तिथं. आणि मग इथून मंगलनाथ टेम्पल जाणार, म्हणजे मंगलग्रहाचं मंदिर आहे तिथं जाणार. ज्यांच्या कोणत्या राशीला जर मंगलग्रह असतं ते जाऊन तिथं पूजा करतात. आणि आयो कालभैरव मंदिर आहे ना मित्रांनो, शिप्रा नदीच्या एकदम कडेला वसलेलं आहे. म्हणजे शिप्रा नदी आहे त्याच्या बाजूला लगेच कालभैरव मंदिर आहे. आणि जिथं जिथं महादेवाचं स्थान आहे ना, तिथं आपलं भैरवबाबाचं स्थान पण असतं. म्हणजे जिथं महादेव तिथं आपलं कालभैरव, हे 2 मंदिरं असताना असतात. हा आहे भैरवगड जेल. भैरवगड जेल आहे, गेट क्रमांक 2. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंगलनाथ मंदिर मध्य प्रदेशाची धार्मिक राजधानी उज्जैन येथे आहे. पुराणानुसार उज्जैन शहराला मंगळाची माता असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाचा प्रभाव जास्त असतो ते आपल्या नकारात्मक ग्रहांच्या शांतीसाठी येथे पूजा करण्यासाठी येतात. देशात मंगळ ग्रहाचे अनेक मंदिरे असले तरी उज्जैन हे त्याचे जन्मस्थान असल्याने येथील पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. येथे तुम्हाला मंगळ ग्रहाची माता या देवीचं मंदिर बघायला भेटेल. पलीकडं इथं शिप्रा नदीचा घाट आहे आणि समोर मंगलनाथ टेम्पल. आपल्याला तिथे समोरून जायचे, सूरज गेले गाडी लावायला. मित्रांनो, प्रत्येक मंदिर आपण शिव भगवानाच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरात आपण जशी नंदी महाराजाची मूर्ती बघतो, म्हणजे जशी महादेवाच्या समोर नंदी महाराज असतो तसे इथे मंगलदेवाच्या समोर मेंढ्याची प्रतिमा होती, म्हणजे मेंढ्याची मूर्ती होती. भगवान शिवचा वाहन नंदी महाराज असतात तसं इथं मंगलदेवाचा वाहन मेंढा होता. आणि या मेंढ्यादेवाचा आम्ही दर्शन घेऊन निघणार होतो, पण तेवढ्यातच आपल्याला मस्त मंगलनाथ देवाची आरती भेटली. सबका आरती झाली ना, आरती झाल्यानंतर बाहेरचा शिप्रा नदीचा सनसेट बघा, एक नंबर सनसेट झाली. आणि आता आम्ही चाललोय आणि आपल्याला आरतीनंतर हा प्रसाद भेटले 2 द्राक्षे. मंगलग्रहाच्या मंदिरात वानरा वगैरे बसले, कडक वानर.
तर हे मंदिर आहे ना, इथं मंगळ ग्रहाचं जन्मस्थानाचं ठिकाण असं या जागेचं महत्व आहे. मला पण होतं माहित नाही, आतून गेलो तो बॅनर वाचला तेव्हा मला समजलं का हा इथं मंगळ ग्रहाचा जन्म झालेला. म्हणजे अख्खी सृष्टी, म्हणजे अख्खं आपल्या या ब्रह्मांडाचं निर्माण आपल्या या महादेवाही केलेलं आहे असं आता मला वाटायला लागलं. आणि इथं मंगळाच्या बाहेर तुम्हाला रेस्टॉरंट वगैरे भेटतील, बाजूला नदी आहे. आणि आता आम्ही चाललो रामघाटावर आरती होईल, म्हणजे आरती बघायला जाऊ. नंतर मग तिथून आसपास विक्रमादित्य सिंहासन येतो बघ. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. आता मी आलो शिप्रांच्या रामघाटावर आणि आता ते थोडं पुढे जाऊन ना आरती होणार आहे. त्या नदीची त्या आरती आपल्याला बघायला आली. समोर जे दिसतं ना त्या टोकाला जायचं आणि समोर बोट राईड होते. बोट राईड आपण ओंकारेश्वर इथं ना जाणार. आम्ही इथं जागोजागी होती मंदिर आहे ना, इकडे पलीकडचं 10-15 मीटरला एक मंदिर, 10-15 मीटरला मंदिर. आता जस्ट आम्ही मंगलात मंदिरची सांगतो त्या रोडला 10-15 मीटरला एक मंदिर आहे. जसं आपण हरिद्वारला घाट फिरलो ना, तेच घाट आता आपण मी तुम्हाला दाखवतो. आणि समोर सनसेट आहे ना, वरती असा खाली ऑरेंज वरती पर्पल कलर झालेला आहे. तिथं पीर आहे. ॲक्च्युली रामघाट आहे शिप्रांच्या रामघाट आहे. आणि प्रत्येक नदीच्या घाट आहे त्या घाटाला वेगवेगळी नाव आहे. संत श्री रविदास घाट, प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळी घाट. लेट इथं ऑलरेडी आरती झालेली आहे, ऑलरेडी आरती झालेली आहे ना, आपण लेट आलो. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर गाईस आता आपण आलोय महाकाल कॉरिडॉरमध्ये. आणि महाकाल कॉरिडॉर समोर आपल्याला दिसतंय ब्रह्मा, समोर पलीकडे समोर ब्रह्मा, इकडे बाजूला विष्णू आहेत आणि समोर महेश. तिघांची मोठी अशी मूर्त्या आहेत ज्या महाकाल कॉरिडॉरमध्ये मी तुम्हाला बघायला भेटतील. आणि कॉरिडॉरचा व्ह्यू बघा, पुढं तिकडं गणपती आहे, अजून तिकडं महादेव आणि शेषनाग आहेत, तो पण तुम्हाला दाखवेल. आणि पब्लिक भाग येतील. कोटेश्वराय शिव कोटेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय. समोर आहे एंट्री श्री महाकालेश्वर
महाद्वार समोरून ना महाकाळचं द्वार पब्लिक असं दिसतं तिथं समोर महाकाळचं द्वार तिथे एंट्री पण आणि हा महाकाल ब्रिज महाकाल सेतू तो पुढं ब्रिज आहे समोर तिथं तो दिसते तो महाकाल सेतू आणि इथं परत एकदा महादेवाची मूर्ती आहे आणि महादेवाच्या डोक्याच्या मूर्तीवर आहे. तर आता आम्ही आलो महाकाल कॉरिडॉरमध्ये आणि महाकाल कॉरिडॉर इथं आलो आणि इतकं काही नजारा भाई वेगळाच आहे. ते समोर आपलं तर सूर्य बसले संपपालिका रुपयादा बसले आणि समोर पूर्ण आहे ना ही महाकाल कॉरिडॉर आहे. आणि मित्रांनो हे महाकाल कॉरिडॉरमध्ये ना आपल्या महादेवाच्या कारकिर्दीत ज्या गोष्टी घडल्या ज्या महादेवाच्या काळात जे काही त्यांच्या सोबत झालं त्या इथे या सर्व मूर्तींच्या मार्फत या लोकांना इथे दाखवण्यात आले. आणि समोर पुढे तर नवदेव आहेत तर नवदेव महादेवाच्या नवदेव आहेत सॉरी आणि तिथं कुठे देवी आहे तर तिथं नवदेव आहेत आणि समोर एक हत्तीवर एक देवी उभी आहे आणि इथं समोर महादेव आहेत आणि समोर आपल्या इथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा मस्त एक मंदिर आहे आणि मंदिरावर नक्षीकाम बघा मंदिरावर नक्षीकाम बघा किती हत्ती आहेत सर्व आणि पुढे इथं भारतमाता मंदिर आहे म्हणजे आपल्या भारत माता देवीचं मंदिर आहे आणि समोर इकडं ही लाइटिंग बघा काय जबरदस्त आहे. आणि एवढ्या लांबून आपण आपल्या महादेवाला भेटायला आलो आणि त्याच्यात इथं थोडा वेळ बसून मस्त की आपलं मन शांत करू म्हणजे असं इथं आल्यावर कधी समज वाटतं का आपण एवढ्या लांब प्रवास करून आलो आणि काहीतरी आपण इथून घेऊन गेलो काहीतरी आठवणी आपण इथून घेऊन चाललो. समोर मंदिर बघा ना काय बाई खतरनाक मंदिर आहे असं वाटतं त्या मंदिराला बघत एवढा भारी मंदिर आहे. आणि आम्हाला सकाळी फक्त एक तासानं दर्शन झालं असेल तरी थोडा वेळ बसतो आम्ही आणि मग जाऊ आपण जेवायला कारण आता सर्व तर बघितलं आम्ही जास्त वेळ पुढे फिरत नाही. रामघाट पण बघून आलो मंगलनाथ मंदिर पण बघून आलो आणि नंतर श्री काल भैरव मंदिर ते आपण सगळं बघून आलो जी मेन ठिकाण आहेत ना आपण ती ऑलरेडी बघितलं. पुढच्या वेळी कधी येऊ ना आता सध्या आपण घाई होत त्यामुळे असं फिरत नाही आपण कारण उद्या आपल्या बाईक राईड करून ओमकारेश्वरला जायचे उद्याचा ब्लॉग आपला असणार ओमकारेश्वरचा असणार आहे म्हणजे इथून आपण उज्जैनवरून ओमकारेश्वर ट्रॅव्हल करू आणि मग तिथून दुसरा ब्लॉग परत चालू होईल तो म्हणजे ओमकारेश्वरचा तिथून दर्शन घेऊ. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करू करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तोपर्यंत आम्ही बसतो अजून ब्लॉग संपला नाही करून पुढे दाखवीन अजून आपल्या हॉटेलवर जायचं आहे. आणि हे बाई मंदिराचा व्ह्यू बघा सारखं सगळं मंदिर दाखवते मंदिर बघण्यासारखं आहे आणि आठवणीत राहण्यासारखं मंदिर आहे आणि समोर इथं दुर्लभ दर्शन आहे. आणि तुम्ही जर इथं तुम्हाला दर्शन होत नसेल तर तुम्हाला इथे VR सिस्टम पण आहे म्हणजे जर तुम्हाला भस्म आरती इथून जर नसेल तुम्हाला करायची तर तुम्हाला VR सिस्टमद्वारे पण तुम्ही भस्म आरती बघू शकता. पण VR सिस्टम सध्या तर बाहेर नाही मी सकाळी बघितलं VR सिस्टमवाला आतमधून बसले त्यानंतर तुम्हाला भस्म आरती वगैरे सर्व बघायला भेटतं. पुढच्या वेळी जेव्हा येऊन आपण भस्म आरती नक्कीच बघून जाऊ आणि बाकीची जेवढी काही मंदिरं आहेत ना उज्जैनमध्ये सर्व काही बघून जाऊ. या VR मध्ये ना मागच्या मी बोललो ना VR मध्ये भस्म आरती बघायला भेटतं ते हा VR आहे 150 रुपयाला. आपण डेमो व्हर्जन चेक करू मी मागाशी बोललो ना तुम्हाला जो VR मध्ये भस्म आरतीचा तुम्हाला आनंद घ्यायचा असं इथे येऊन घेऊ शकता. जर तुम्हाला भस्म आरती बघायला नसेल भेटत तर तुम्ही या VR द्वारे पण तुम्ही भस्म आरतीचा आनंद घेऊ शकता. तर शिवज डेमो व्हर्जन घेतोय मी पण डेमो व्हर्जन घेऊन बघून कसं जर आवडलं तर आपण नक्की बघू. सर इसे देखने के बाद आपको ऐसा लगता है कि साक्षात महाकाल के दर्शन करेंगे 9 मिनट का 150 रुपये एक जन का चार्ज. तर काही समोर आहे राजा विक्रमादित्यचा सिंहासन भाई उज्जैन एवढा जबरदस्त आहे ना तुम्ही जितकं बघाल तितका कमी आहे. वा तिकडे बघा स्काय शॉट जितकं बघाल ना तितकं कमीच आहे. आणि आता आपण चाललोय ना तो म्हणजे आता आपण चाललोय ना ते राजा विक्रमादित्यांचं सिंहासन बघायला समोर इथं आहे. आणि उज्जैन नगरी आहे ना मित्रांनो ही उज्जैन नगरी राजा विक्रमादित्य यांची होती आणि त्यानंतर त्यांनी आपल्या इथे असा काही कायापालट केला इथे.
100ला 2 लावल्या. सिंधेश होता नौका 3 नहीं आएगा 90 की 2 ही नहीं मिलेगी तुमको 100 के 2 100 रुपए के 2 100 रुपए के 2 और वो टूटने फूटने वाला बस टूट जाएगा शॉपिंग झाली. ब्लॅकवाली आणि गोल्डवाली भरते. यातून मस्त वाटतं. तरी पर्यंत 2 बावल्या घेतल्या. नवीन घर बांधले जातं कारण शोपीससाठी ठेवायला बावल्या. इथं संजीवनी झाड आहे. तो पहिले असा होता, पाण्यात ठेवलं तो असा होतं, म्हणजे वाढवलं. हा एकच आहे जो, म्हणजे हा एक घेतला तर हा असा होईल. जर 3 लावलं तर असं एवढा मोठा होईल. तर मी 3 घेतलं. बघू जर आपलं लक असेल तर असा होईल. तो ये है उज्जैन की गलियां. ये देखो ये रास्ता है और ये सीधा रास्ता जाता है श्री महाकालेश्वर मंदिर के द्वार. और सामने आ रही है बारात. आपको दिख रही है क्या? ये सामने उधर पेड़ के पीछे ना बारात आ रही है. दोपहर को भी शादी गई थी. तर मित्रांनो आता मी हॉटेलवर आलो आणि भाईसाहेब आजचा दिवस म्हणजे फुल मजावाला गेला. म्हणजे आपला ड्रीम होता की उज्जैन महाकालेश्वरला येऊन ती पण बाईकवर येऊन मस्त दर्शन घ्यायचं आपल्या महादेवाचा. सो दर्शन मस्त झालं. महाकालेश्वर आपला ड्रीम होता तो कम्प्लीट झाला. आणि त्यासोबत आपण श्री काळ भैरव तो पण शिप्रानदीच्या काठी आहे काळ भैरव, तो पण दर्शन आपण केलं. तिथं परत आपण आलो हॉटेलवर आणि हॉटेलवर पसारा बघा. आता ही सर्व पॅकिंग करायला लागेल म्हणा. पण सगळी बॅग सगळा खोललेला आहे आणि आपला हेल्मेट पण खोललेला आहे. तर आता मी हॉटेलमध्ये जेवण तर आणले. जेवण करून घेऊ मस्तपैकी आणि मग झोपू. कारण उद्या आपल्याला जायचं आहे ओमकारेश्वरसाठी. आणि ओमकारेश्वर इथून 150 किलोमीटरमध्ये 3-4 तासाची रनिंग आहेच आहे. आणि बाईकचं झाले काल माहिती आहे का, काल बाईकचा मस्त की एकदम झोळ गेला. काय माहिती आहे का, काल त्या खड्ड्याला आपटल्या ब्रिजवर आपटलेलं त्या बाईकचा कॉन्सेप्ट गेला. म्हणजे कॉन्सेप्टमधून आवाज येतोय. आता कॉन्सेप्ट जर स्वतःचा जर समजा नाही तर आपल्या घरी गेलं समजेल. घरी गेलं तर बाईकचं एक काम करून घेऊ आपण कॉन्सेप्टचा. आणि मग आता तर जेवण तर आणले हॉटेलमधून आणले घरी जाऊन तिथे बसून मग तेवढा टाईम घालापेक्षा जरा हॉटेलमध्ये मग आपण आराम बघू शकतो. मस्त फ्रेश होऊन जाऊ. तर आता मी आणले आम्ही शाही पनीर आणि रोट्या आणले. तर खाऊ मस्त तोपर्यंत आपला व्हिडिओ पण करायला घेईन. आणि थोडं पसारा मला पॅकिंग करायला लागेल. उद्याची परत राईड ती 150 किलोमीटरची. आणि तिथून आता बरोबर इथून जायचं 3-4 तास तर लागतील. 4 तास 5 तास पण लागतील. हलवलं जायचं एवढा फास्ट नाही. म्हणजे ओंकारेश्वरला आपला मस्त मामलेश्वर आणि श्री ओंकारेश्वर तुमचा एक ज्योतिर्लिंग आपण उद्या कंप्लीट म्हणजे या 4 तासात आपण 2 ज्योतिर्लिंग म्हणजे यावर्षी म्हणजे या त्या 12-13 महिन्यामध्ये 1-2 वर्षात आपण 3 ज्योतिर्लिंग कंप्लीट करणार आहोत. म्हणजे पहिला केदारनाथ केला आपण. आता उज्जैन आणि ओंकारेश्वर 3 ज्योतिर्लिंग कंप्लीट करतात. सूरज आणि रुपयाला फ्रेश होतात आणि ते फ्रेश झालं मग आपली वाली आपण फ्रेश मग जेवण घेऊ. जेवायला का आम्ही तुम्हाला दाखवतो. तर काही शाही पनीरच्या जागी आलं आहे दाल तडका आणि रोट्या. तर हॉटेलवाल्याने लई मोठी गेम केली आमच्यासोबत. चला तर समोर आलं ते जेवून घेतो आणि आपल्या आजच्या ब्लॉगला इथंच एंड करतो. खूप मजा केली, खूप मस्त फिरलो आपण. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्याचा ब्लॉग असणार आपला उज्जैन तो ओंकारेश्वर. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बंद टाटा टेक केअर.